लाडकी बहीण योजनेचे पैसे आता परत जाणार. होय, ही न्यूज खरी आहे. लाडक्या बहिणींना ज्या लाभ मिळालेला आहे त्या महिलांचे पैसे आता परत जाणार आहेत. एकंदरीतच ही बातमी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. तर पहा, या लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत. कोणाला पैसे परत करावे लागणार आणि त्यांचं कारण काय हे सर्व आता आपण पाहणार आहोत. पहा, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेले आहे अशा सर्व महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवलेले आहे. यासाठी 1 जुलै पासून अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील आणि 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर पहा, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. महत्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांनाच दिला जाणार आहे. परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेले असेल अशा महिलांना देखील याच्या लाभासाठी पात्र ठरवल्या जाणार आहेत. पहा, यासाठी 1 जुलै पासून अर्ज भरले जात असून याची शेवटची मुदत आपण पाहिली आहे की 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज हे करता येणार आहेत. महत्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे या कालावधीत अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये हे शिंदे सरकारकडून देण्यात आले आहेत. अशातच आता या योजनेसंदर्भात एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता या योजनेच्या पैशांची वसुली सुरू होणार आहे आणि त्याची वसुली सुद्धा ही सरकारकडून केली जाणार आहे. तर आता आपण पाहूया की नक्की कोणत्या महिलांची वसुली होणार ते. तर पहा, ज्या महिलांनी आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल किंवा त्याचा लाभ घेतलेला असेल तर अशा महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे परत घेतले जाणार आहेत. एकंदरीतच सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहाय्य मिळत आहे अशा महिला यासाठी अपात्र ठरतात व ज्या महिलांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे व त्या महिलांनी फॉर्म भरून याचा लाभ घेतलेला आहे तर त्या महिलांचे सुद्धा पैसे हे सरकारकडून परत घेतले जाणार आहेत. तर पहा, अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून समोर येत आहे. त्यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत. तर दुसरीकडे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम ही कपात करण्यात आलेली आहे. तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही रक्कम वळवण्यात आलेली आहे. म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात मात्र काही लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही. तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सक्त सूचना महिला व बालविकास विभागाने दिली होती. तरीही बँकाने त्यांचे पैसे कट केले असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की तुम्ही कोठे तक्रार करायची, कशा पद्धतीने तक्रार करायची, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्या लिंक देत आहे. तर बघा, सरकारने सर्व बँकांना अगोदरच याबाबतची सूचना दिली होती की कोणत्याही प्रकारचे पैसे हे कट करू नका. तरीही अनेक ठिकाणी पैसे कट करणे हे सुरूच असून अशा तक्रारी राज्यातील अनेक भागांमधून समोर येत आहे. यावर उपाय म्हणून आता
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून थेट RBI ला पत्र पाठवले जाणार आहे। आता थेट RBI कडे ज्यांचे पैसे कापले गेलेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे करावेत अशी विनंती केली जाणार आहे। तर पहा, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलांनी जर फॉर्म भरला असेल तर त्यांचे पैसेही कट होणार आहेत। तसेच पहा, ज्या महिलांचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशाही भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे, तर या सुद्धा महिलांचे पैसे हे परत जाणार आहेत। तर ज्या कोणी महिलांनी अशा पद्धतीने फॉर्म भरले तर त्यांनी यापुढे व्यवस्थित लक्ष देऊन सर्व डॉक्युमेंट अपलोड करा, कारण की ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांची आता E-KYC होणार आहे। तर E-KYC माध्यमातून आता कळणार आहे की कोणत्या महिलेने लाभ घेतलेला आहे आणि कोणत्या महिलेने लाभ घेतलेला नाही। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की साताऱ्यातील एका युवकाने चक्क 30 महिलांचे अर्ज स्वतःच्या नावावरून भरून 26 अर्ज अप्रूव्ड आणि 26 अर्जांचे पैसे सुद्धा त्याच्या खात्यावर जमा झाले। तर असे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने आता ऑनलाईन फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच स्वीकारले जाणार असे सांगितलेले आहे। तसेच इतर सर्व ठिकाणी फॉर्म भरणे सुद्धा बंद झालेले आहेत। तसेच ज्या कोणी अजून फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी फक्त अंगणवाडी सेविकांकडेच आपले फॉर्म हे जमा करायचे आहेत। इतर कोठेही त्यांनी फॉर्म जमा करू नका। फक्त ज्या महिला पात्र आहेत व त्यांनी अजूनही फॉर्म भरले नाही तर त्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म तुमचा नेऊन जमा करायचा आहे। तर पहा, एकंदरीत अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म नक्कीच भरणार आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहिती आणि अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।